यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करत आहे। आणि आज आपण आलो आहे इचलकरंजीमधील सगळ्यात मोठा असा मंडप बघण्यासाठी जो गणपतीसाठी घातला जात आहे। तर हा मंडप 80 बाय 60 फूट असा बांधला जाणार आहे। तर चला बघूया आपण कशा प्रकारे तो मंडप आहे आणि काय आहे डेकोरेशन त्याचं। तर मित्रांनो, आता आपण जो व्हिडिओ बघितलेला आहे त्याच्यामध्ये जो मंडप आहे तो कोणत्या एरियातला आहे आणि कोणत्या मंडळाचा आहे हे तुम्ही मला कमेंट करा। तर आता आपण एक काम करूया, पुढचं आपण घरगुती गणपती एका ठिकाणी आपल्याला कळले की तिथं सजावट झालेली मूर्ती आलेल्या आहेत गावात। तर त्याचा अपडेट आपण आता घेऊया की कशा मूर्ती आल्या आहेत आणि काय रेट आहेत आणि काय त्यांचं मूर्ती कशा प्रकारचे आहेत आणि त्यांचं फिनिशिंग पूर्ण झालेलं आहे। तर ते आपण आता बघायला जात आहोत की कशा प्रकारे ते मूर्ती आहेत। चला। नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत इचलकरंजीतील गणेश मूर्ती जिथे जिथे आलेल्या आहेत तिथल्या एखाद्या बघण्यासाठी। तर इथे सगळ्यात पहिला मला मूर्ती आवडली तर ती ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपातली ही मूर्ती आहे। आणि आपण ही मूर्ती बघा। अजून ही आता अजून काही काही मूर्ती आलेल्या आहेत। तर हे आहे गणेश आर्ट्स, त्यांचं शॉप आहे हे गणेश आर्ट्स। तर इथे स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसत असेल, त्याच्यावर तुम्ही बुक करून घेऊ शकता, ऑर्डर देऊ शकता की मूर्त्यांचे। आणि त्यांच्याकडे अजून भरपूर अशा प्रकारचे मूर्ती आलेल्या आहेत। ही बघा, इथे आहे चिंतामणी, चिंतामणीची मूर्ती आहे। परत श्रीकृष्णाच्या रूपातली सुद्धा मूर्ती आहे, श्रीकृष्णाच्या रूपातली ही मूर्ती। आणि आणखीन बघायला गेलं तर मग हा लालबागचा राजाची ही मूर्ती आहे। याच्यात अजून म्हटलं तर शंकराच्या रूपातली सुद्धा आहे इथे मूर्ती, बघू शकता कशा प्रकारे आहे। शंकराच्या रूपातली पण मूर्ती आहे।
तुम्हाला जशा प्रकारची मूर्ती आवडेल तशा प्रकारची तुम्ही मूर्ती घेऊ शकता. हे सुंदर सुंदर अशा मूर्ती आलेल्या आहेत. बघू शकता तुम्ही मूर्ती कशा आहे. नंदीवर बसलेली मूर्ती आहे ही सुद्धा खूप छान आहे. तर तुम्हाला सुद्धा कोणती जर मूर्ती बुक करायची असेल तर तुम्ही इथे संपर्क करू शकता. गणेश आर्ट्स